महाराष्ट्राचं राजकारण हे 180 अंशांच्या कोनात फिरण्याची दाट शक्यता वर्तवली जाते, कारण उद्धव आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार आहेत। 5 जुलैच्या मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंकडून सर्वांना निमंत्रण दिलंय। विशेष म्हणजे या निमंत्रण पत्रिकेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे नाव प्रथमच एकत्र झळकलंय। हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण घडताना दिसतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे विजयी मेळाव्यानिमित्त 5 जुलैला एकाच मंचावर येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूंचं नाव प्रथमच एका संयुक्त निमंत्रण पत्रिकेवर एकत्र झळकलंय। या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रितरित्या सर्वांना निमंत्रण दिलंय। आवाज मराठीचा, मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कोणी नमवलं? तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो, त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत। बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे। वाजत गाजत या, जल्लोषात या, गुलाल उधळत या। आम्ही वाट बघतोय। आपले नम्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। माझं काल सन्माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली। माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की वरळीला जे डोम सभागृह आहे मोठं, तिथे हा सोहळा करावा। पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधी शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी, यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे। अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे। अनिल परब त्यासाठी प्रयत्न नक्कीच करताय, पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे। आमच्याकडनं आमचे पक्षाचे सन्माननीय नेते बाळानंदगावकर साहेब असतील, अभिजित पानसे असतील, हे लोक कोऑर्डिनेशन शिवसेना नेत्यांशी करतायत आणि ते ठरवतील त्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांशी बोलून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली जाईल। हा कुठलाही पक्षाचा जो काही लोगो आहे किंवा चिन्ह आहे त्याचा किंवा पक्षाचा झेंडा वापरायचा, मला असं वाटतं की हा जो विजयी मेळावा आहे याच्याकडे आपण राजकीय दृष्टिकोनातून बघितलंच नाही पाहिजे। हा जो विजय मेळावा आहे हा मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा आहे आणि त्या पद्धतीनेच तो होईल याची आम्ही सगळेजण मिळून काळजी घेऊ। हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर मराठी भाषिकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे। ठाकरे बंधूंच्या लढ्याला मिळालेल्या यशाचा विजयी मेळावा वरळीतील NSCI डोम इथं होतोय। 5 जुलैला सकाळी 10 वाजता होणाऱ्या या मेळाव्याची जबाबदारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या 6 नेत्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांची एका हॉटेलात बैठक झाली। संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अभिजित पानसे यांच्यात चर्चा झाली। विजयी मेळाव्यासाठी वरळी डोम या लोकेशनवर एकमत झालं। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब आणि वरुण सरदेसाई ही जबाबदारी पाहतील, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजित पानसे आणि नितीन सरदेसाई सोबतच संदीप देशपांडे ही जबाबदारी पाहतील। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतल्यानं सरकारला दोन्ही GR रद्द करावे लागले। आता यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव आणि राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। काय आनंद उत्सव करायला निघालेत? मला त्यांना सांगायचंय, हा तुमचा आनंद उत्सव नाही, सरस्वती आईच्या विचारांची खांडोळी, लेकरांची, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या 5 वर्गातल्या क्रेडिटची खाटक्यासारखी खांडोळी करून तुम्ही ती शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघालात। तुम्ही तांडव करायला निघालात, त्या बाबीचा आम्ही गंभीरपणे निषेध करतो। एकीकडे श्रीमंतांना 12 क्रेडिट, एकीकडे गरिबांना 7 क्रेडिट, ही असमतोल आहे। हे समानतेचं तत्व जे आहे क्रश करणारी प्रक्रिया आहे आणि हे करायला ज्यांनी लावलं ते दुसरे तिसरे कोणी नाहीत, तर ते राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हत्या करणारी सेना। गेल्या 2.5 महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे। आता विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची संधी मिळाली। आधी एकमेकांवर कडवट टीका करणारे बंधू कमालीचं जवळ आल्याचं जाणवतंय।
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन तर आधीच झालंय, आता पहिल्या फळीतील नेत्यांचं सुद्धा होताना दिसतंय. त्यामुळे ठाकरे बंधू विजयी मेळाव्यात युतीची पायाभरणी करणार का? हा मेळावा केवळ विजयाचा जल्लोष आहे की भविष्यातील संयुक्त राजकीय समीकरणांची नांदी? याकडे आता अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.